सर, काय सांगाल 4 तारखेला जी आपल्या दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खुनाची घटना घडलेली आहे त्या संदर्भामध्ये? दिघी पोलीस स्टेशनला दिनांक 5ला सकाळी 11 वाजल्याच्या दरम्यान माहिती मिळाली की प्राईड वर्ल्ड सिटी केबिन नंबर 6 रिकाम्या जागेत एक इसम मय स्थितीत पडलेला आहे. तर तिथं जाऊन माहिती घेतली असता तो मयत इसम हा धनु दादा लकडे, वय वर्ष 33 असल्याची माहिती त्याच्या खिशात असलेल्या आय कार्डवरून मिळाली. त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला. त्यानंतर कळालं की ते काळे कॉलनी येथे राहत आहे. त्यानंतर त्याचा भाऊ सोमनाथ दादा लकडे यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की बाबा त्याचा भाऊ धनु याला कोणीतरी अज्ञात इस्माने मारहाण केलेली आहे आणि जीवे ठार मारलेले आहे. त्याप्रमाणे आपण FIR नोंद केलेली आहे पोलीस स्टेशनला. आणि त्या FIRच्या तपासामध्ये आपण इतर संशयित लोकांचे बरेच ठिकाणी तपास केला. तसेच तांत्रिक मोबाईलचा तपास केला, मयत याचा, इतर लोकांचा. त्यामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की ज्याने तक्रार दिलेली होती तो सोमा दादा लकडे यानेच त्याचा भाऊ धनु त्याचा कुऱ्हाडीने डोक्यात वार करून खून केलेला आहे. ते राहणार कुठले आहेत? ते मूळचे राहणार आहेत यवत, मानकुबाची वाडी, यवत येथील राहणारे आहेत. पुढे काय म्हणजे त्यांच्यावरती काय कलम लागू झाले? त्याच्यामध्ये त्याची पत्नी धनु याची शीतल म्हणून आणि भाऊ सोमा या दोघांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. आणि त्यांचा रिमांड मंजूर आहे. ते 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत आहे. त्याच्यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व आहे? त्याबाबत आता तपास चालू आहे. सध्या हे दोघं कस्टडीत आहेत, त्यांच्याकडे तपास चालू आहे.